प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत आता खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे। ह्या डॉक्टर त्या दुसऱ्या डॉक्टरांना पिंकीचा चेहरा असा तयार होईल हे दाखवत असतात। मी हिच्या चेहऱ्याचे मेजरमेंट घेतलेले आहेत, आता मला हिचा चेहरा रिकन्स्ट्रक्ट करायला मदत होईल। दामिनी ह्या नावाने मी तिला आता नवी ओळख देणार आहे। दामिनी म्हणजे विजयसारखी तेजस्वी आहे ही मुलगी। आपल्याला जोवर हिचं खरं नाव कळत नाही तोवर आपण हिला दामिनीच म्हणूयात। ते दुसरे डॉक्टर म्हणतात जर दामिनीबद्दल कोणी माहिती देऊ शकेल तर ती दामिनीच देऊ शकेल। आता डॉक्टर देवयानी म्हणतात हिचा एखादा आधीचा फोटो मिळाला असता तर हिचा चेहरा रिकन्स्ट्रक्ट करायला मदत झाली असती मला। अर्थात ओरिजिनल चेहऱ्यासारखा चेहरा कोणीच रिकन्स्ट्रक्ट नाही करू शकत। कितीही मोठा प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जन जरी असला तरी तो ओरिजिनल चेहऱ्यासारखा नाही कन्स्ट्रक्ट करू शकत, असं फक्त फिल्म्समध्येच दाखवलं जातं। ते डॉक्टर विचारतात हिला कुठला चेहरा देणार आहे तुम्ही, त्यावरती ह्या देवयानी म्हणतात हिला हिच्या लढाऊ वृत्तीवर शोभेल असा एक सुंदर चेहरा देणार आहे। किंचुकी आर्टबद्दल तुम्ही ऐकलंय का? जपानमध्ये हे एक आर्ट आहे, तुटलेल्या फुटलेल्या मातीच्या भांड्यांना तो सोन्याचा मुलामा देऊन नवीन करतात आणि ती भांडी आधीपेक्षाही सुंदर दिसायला लागतात। मी ह्या मुलीचा चेहराही असाच सुंदर करणार आहे, पण त्याआधी मला हिच्याशी बोलावं लागेल। मी हिला पुण्याला शिफ्ट करू शकेल का? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात काही हरकत नाही, नक्की करू शकता। डॉक्टर देवयानी पिंकी जवळ जातात आणि म्हणतात तुला मी आज पुण्याला घेऊन जाणार आहे आणि तुला सुंदर चेहरा देऊन पुन्हा उभी करणार आहे। धनंजय आता रडत असतो। बापूसाहेब तिथे येतात आणि म्हणतात अश्रू पुसा जावई बापू, अश्रू पुसा, या अश्रूंचं हत्यार बनवा, जिच्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत ना तिला संपवायसाठी जावई बापू आता शेवटचा वार करायचा, एकच वार आणि समदा खात्मा। धनंजय म्हणतो बापूसाहेब मूल गेल्याचं दुःख आहेच आणि ते न भरण्यासारखं आहे, छबी सुरक्षित आहे हे माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, पण जिच्यामुळे हे घडलंय ना बापूसाहेब तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। खरं तर प्रेक्षकांनो हे बापूसाहेबांनी घडवलंय हे धनंजय पण विसरतोय का? बापूसाहेबांनी पिंकीच्या कन्फेक्शनचा व्हिडिओ दाखवलाय धनंजयला आणि हा पुरावा आता सोशल मीडियामध्ये व्हायरल करून टाका असं धनंजयला सांगितलंय। जावई बापू आता काही पण करायची गरज नाही, हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाठवतो मी, पोलिसांकडे हा पुरावा द्या म्हणजे समदाच खात्मा होईल त्या पोरीचा। धनंजय म्हणतो बापूसाहेब एरवी मी करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम करतो, यावेळेला तुम्ही 2 पावलं पुढे निघालात। बापूसाहेब म्हणतात की 2 पावलं नाही 10 पावलं, राजकारणात कायम 10 पावलं पुढेच राहायचं असतं जावई बापू। हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की लोकांमध्ये प्रचंड पिंकीबद्दल संताप व्यक्त झाला पाहिजे। धनंजय म्हणतो मी आत्ताच व्हायरल करतो, कोणी तिला पाणी सुद्धा पाजायला शिल्लक राहणार नाही। आणि धनंजयने व्हिडिओ लगेच व्हायरल केलाय आणि तो डॉल्बी, ती चित्रा, सत्यदादा सगळेच बघतायत। डॉल्बी सुद्धा तिथेच आहे दवाखान्यामध्ये। बाय द वे डॉल्बी खूप छान दिसतोय आज। असो तर आता डॉल्बी बघतोय की समोर लोकांकडे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्याच्या त्याच्या मोबाईलवर तो व्हिडिओ व्हायरल झालाय आणि लोक पिंकीबद्दल काही नाही ते बोलू लागलेत। त्या व्हिडिओमध्ये पिंकीने कन्फेस केलंय की गावकऱ्यांनो मी तुम्हाला असली औषधांच्या ऐवजी नकली औषधं वाटली आणि मला माफ करा। सत्यदादा म्हणतो मला विश्वासच बसत नाहीये, पिंकी असं काही करू शकते तेही पैशांसाठी? नाही आपली पिंकी अशी नाहीच आहे। डॉल्बी म्हणतोय हे काही पण सांगताय, वहिनी अशा नाहीच आहे, वहिनी अशा करू शकत नाही, माझा तर विश्वासच बसत नाहीये यावर। पण चित्रा म्हणते हां उघडा आता तरी तुमच्या डोळ्यांची झापडं उघडा, ती पोरगी अशीच आहे पहिल्यापासनं। डॉल्बी भाऊजी तुम्हाला वाचवलं ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय, तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय। युवराज तिथे येतो आणि म्हणतो काय झालंय? चित्रा म्हणते हे बघा युवराज भाऊजी आता तरी खात्री पटली की नाही तुम्हाला का अजून तिच्याच प्रेमात आहे तुम्ही? तेवढ्यात युवराजच्या मोबाईलवर पण तो व्हिडिओ आलाय आणि ते बघून तर युवराजच्या पायाखालची जमीन सरकली आहे की पिंकी असं करू शकते। ऑलरेडी पिंकी तिथे नाहीये आणि 2 दिवसापासून गायब आहे, त्यातनं हा व्हिडिओ म्हणजे युवराजसाठी केवढा मोठा धक्का असेल। डॉक्टर देवयानी यांनी पिंकीला पुण्याला शिफ्ट केले सुद्धा, आता पिंकी उठायचा प्रयत्न करत असते। डॉक्टर देवयानी म्हणतात बाळा शांत हो, मी तुला पुण्यात आणलंय, तू पुण्यात आहेस, मी डॉक्टर देवयानी सदावर्ते। पिंकी उठायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते डॉक्टर मला जावं लागेल, मला जाऊ द्या। डॉक्टर देवयानी म्हणतात की कुठे जायचंय बाळा तुला? पिंकी म्हणते मला माझ्या गावी जाऊ द्या। देवयानी पिंकीला विचारतात तुझं नाव काय आहे बाळ, तुझ्या गावाचं नाव काय आहे? पिंकीला बोलता येत नसतं, पिंकी बोलायचा प्रयत्न करत असते पण तिला खूप त्रास होत असतो, म्हणून डॉक्टर देवयानी म्हणतात बाळा तू शांत हो, सगळं सांगशील मला, तू आधी आराम तर कर। पिंकी म्हणत असते धनींना मला धनींशी बोलायचं आहे, धनी माझी वाट बघत असतील, निरी पप्पा मला जावं लागेल। डॉक्टर म्हणतात की हे बघ तू सगळ्यांना भेटशील, मला तुझ्या गावाचं नाव सांगशील का? पण पिंकीला नाही सांगता येत।
डॉक्टर म्हणतात हे बघ बस बस, तू आता जास्ती बोलू नकोस, तू तू झोप, तू आराम कर, आपण नंतर बोलूया, तू सध्या शांत हो बाळा, तू तू इथे आहेस, इथे सुरक्षित आहेस, तू प्लीज आराम कर, डोळे बंद कर. इकडे महादेवरावांनी सुद्धा ती क्लिप बघितली आहे आणि नीरीने सुद्धा. महादेवराव म्हणतात नाही नाही, माझा विश्वासच नाही, माझी पिंकीबाई अशीच करणार नाही, कोणीतरी हे मुद्दाम तिच्याबद्दल रचलंय. नीरी म्हणते पप्पा, तिने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलाय, तिला सवयच आहे, स्वतःही संकटात पडते आणि आपल्यालाही संकटात टाकते. महादेवराव म्हणतात नीरीताई असं बोलू नका, माझ्या पिंकीबाईच्या तोंडून कोणी वदवून घेतलं असेल ना. पण ह्यावेळी नीरीचा मात्र विश्वास डगमगलाय. ती पिंकीला वाटेल ते जबाबदार ठरवतेय आणि म्हणते पप्पा मी काही खोटं बोलत नाहीये, पिंकीताईला सवयच आहे, जिथे तिथे स्वतःची मनमानी करते, त्या मुलावर नको ते आरोप लावले, शेवटी तो मुलगा सुटलाच ना. पिंकीताईला अतिघाई नडते, स्वतःही संकटात पडते आणि आपल्यालाही संकटात टाकते. पण इकडे पिंकी मात्र उठून उभं राहायचा प्रयत्न करत असते. बिचारी पिंकी, तिला असं वाटते काहीही करून ती आधी आडगावला पोहोचली पाहिजे. तेवढ्यात तिथे देवयानी येतात आणि सगळ्यांना आवाज येतात, नर्स, डॉक्टर, प्लीज प्लीज हिला उभं करा. आता त्या पिंकीला व्यवस्थित उचलून पुन्हा बेडवर टाकताय. पण इकडे मात्र महादेवांच्या घरी पोलीस आलेत. महादेवराव काही बोलणार तेवढ्यात ते पोलीस म्हणतात काय रे महाद्या, कुठे लपून ठेवलेत पैसे, तुझ्या पोरीने आणि तू ते कांड केलं आणि ते पैसे घरात लपून ठेवले आहे ना, आम्हाला अशी खबर आहे की तुझ्या पोरीने ते पैसे इथे लपवले आहेत. महादेवराव म्हणतात नाही हो नाही, मी आणि माझी पिंकीबाई अशी कमाई नाही करत, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण महादेवरावांचं कोणी काहीच ऐकत नाही. लगेच हवालदार त्यांच्या घरात झडती घ्यायला गेलेत. खूप वेळ झडती घेतल्यानंतर त्यांना एका ड्रॉवरमध्ये खूप मोठे पैसे सापडलेत. प्रेक्षकांनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे पैसे कुठून आले. तर जेव्हा या महादेवरावांच्या घरात 2 माणसं झडती घ्यायला आले होते, काल त्यांनी दाखवलं होतं, तेव्हा ह्याच 2 माणसांनी ते पैसे कपाटात प्लॅन केले होते. ते पैसे बघून महादेवरावांना आश्चर्यच वाटते की हे पैसे माझ्याकडे आले तरी कुठून. आणि लगेच काही गावकरी महादेवरावांवर अटॅक करताय, ही घाण आमच्या बाहेर घरातून हाकलून द्या. काही गावकरी संधीचा उपयोग करून महादेवरावांचा अपमान करतायत आणि म्हणतात या महाद्याला आमच्या गावातून हाकलून लावा. इकडे पिंकी उठून उभी राहते आणि बोलायचा प्रयत्न करते, मला जाऊ द्या. त्या डॉक्टर म्हणतात हो हो बाळा, शांत हो तू, अगं बरी हो तू. पिंकी विचारते तुम्ही मला इथे का आणलं डॉक्टर. त्या डॉक्टर म्हणतात बाळा, मला तुला इथे आणावं लागलं आणि जे काही झालं ते डॉक्टर देवयानी पिंकीला सांगतायत की तू कशा प्रकारे आणि कशा अवस्थेत आम्हाला आढळली आणि त्यावेळी तुला तिथे असं टाकून देणं आम्हाला योग्य वाटलं नाही. तुला मी दवाखान्यात ॲडमिट केलं, तुझी प्रकृती आणि अवस्था खूप गंभीर होती, आम्हाला तू जगते की नाही असं वाटत होतं, पण तुला आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं. पण तुला आठवतं का हे सगळं तुझ्या बाबतीत कोणी केलं ते. आता पिंकी म्हणते की डॉक्टर, माझ्यामुळे तिकडे सगळे गंभीर अवस्थेत असतील, मी तुमच्या पुढे हात जोडते, मला माझ्या आडगावला सोडा. आणि आता ह्या डॉक्टरांना कळते आडगाव म्हटल्यानंतर जी न्यूजमध्ये चालू आहे पिंकीची बदनामी, तर ही कोण आहे हे देवयानी यांच्या जवळपास लक्षात येते. पण आता मध्ये त्यांनी पुन्हा महादेवरावांबद्दल दाखवलंय. महादेवराव लोकांपुढे हात जोडत असतात आणि म्हणत असतात हे बघा, हे पैसे कुठून आले, काय आले आम्हाला माहिती नाही हो, माझी पिंकीबाई असं काम कधीच करणार नाही, तुम्ही माझ्या पिंकीबाईला ओळखता. लोक महादेवरावांवर अटॅक करत असतात तेव्हा पोलीस म्हणतात यांना हात लावायचा नाही, कायदेशीर होईल यांच्यावर जीही कारवाई होईल ते. लोक म्हणतात जे होईल ते होईल, आधी या लोकांना गावाच्या बाहेर काढा. पोलीस म्हणतात चला तुम्ही इथून बाहेर व्हा, कायदा हातात घेऊ नका. लोक त्यांच्याबद्दल वाईट बोलताय आणि तिथून निघून जाताय. महादेवराव म्हणतात नीरीताई, हे पैसे कुठून आले हो, आपल्या घरात असे कसे पैसे आले, मला खरंच माहिती नाही आहे हो या बाबतीत. महादेवराव सगळ्यांना हेच सांगतात. आता इकडे पिंकी मेडिकल कॅम्पबद्दल सांगत असते तेव्हा देवयानींना कळतं की ह्या आडगावच्या सरपंच आहेत वगैरे, ही न्यूज जे चालू आहे ते त्यांना आठवतंय सगळं. आणि आता त्या पिंकीला म्हणतात कोण आहेस, कोण तू नेमकी. तेव्हा पिंकी सांगते मी आडगावची सरपंच आहे, पिंकी धोंडे पाटील, पिंकी युवराज धोंडे पाटील. देवयानी पुन्हा एकदा तिला विचारतात काय नाव म्हणालीस तुझं. पिंकी पुन्हा सांगते की मी पिंकी धोंडे पाटील, आडगावची सरपंच आहे मी. देवयानी विचारतात तुला माहिती आहे गावामध्ये काय झालं होतं. पिंकी म्हणते हो डॉक्टर, मला माहीत होतं, तिथे नकली औषधं पुरवण्यात आली, मी तिथे नकली औषधं दिलीच नव्हती, पण मला ते थांबवायचं होतं सगळं. पण मला इथे येऊन किती वेळ झाला आहे डॉक्टर, मला माझ्या गावी पोहोचायला हवं डॉक्टर, नाहीतर तिथे खूप लोक मरून जातील. त्यावर देवयानी म्हणतात की तुला खूप उशीर झाला इथे पिंकी यायला. पिंकी म्हणते नाही डॉक्टर असं म्हणू नका, मी हात जोडते, निदान तुम्ही मला माझ्या धनींना फोन लावून द्या ना, मी बोलते त्यांच्याशी, त्यांना कळायला हवं. डॉक्टर मला आडगावला जाऊ द्या,
ती खूप रिक्वेस्ट करत असते देवयानी यांना. तर आता त्या विचार करतात की ही खरंच गुन्हेगार असती तर हिने आडगावला जाण्याचा हट्ट केला नसता, काहीतरी वेगळं कारण आहे. आता डॉक्टर देवयानी पिंकीला तिचा व्हिडिओ दाखवतात की कशाप्रकारे पिंकीला बदनाम करण्यात येत आहे आणि कशाप्रकारे पिंकीनेच हे सगळं केलं आहे हे न्यूजवर चाललं आहे. पिंकी ते बघून खूप पॅनिक होते आणि रडायला लागते. नाही हे सगळं खोटं आहे हो डॉक्टर, मी हे काहीच केलेलं नाही आहे. या लोकांचा मला मारूनही जीव शांत झाला नाही आणि त्यांनी माझी बदनामी करायचं ठरवलं. माझं अस्तित्व, प्रतिष्ठा सगळंच यांनी धुळीला मिळवलं आहे. मी असं केलेलं नाही आहे हो डॉक्टर, मी खरंच सांगते तुम्हाला. हे असं का झालं, माझं अस्तित्व संपवण्यात आलं आहे, हे सगळं खूप मोठा डाव आहे. आता त्या पिंकीच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात बाळा शांत हो, तू शांत हो, रडू नकोस. त्या पिंकीला खूप मायेने जवळ घेतात आणि म्हणतात बाळा तू रडू नकोस. कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी निष्पाप लोकांना उद्ध्वस्त नाही करू शकणार. या दुनियेचं नियमन करणारी एक शक्ती आहे जी कायम आपल्या पाठीशी असते. तू शांत हो, मी आहे तुझ्यासाठी, मी तुला उभं करेल. त्या पिंकीकडे बघतायत आणि तिला समजावून सांगतायत की तू आता हार मानायची नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे, पण पुढे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये. डॉक्टर देवयानी यांनी पिंकीला एक नवीन चेहरा दिलाय, जो चेहरा पिंकीचा नाही आहे, तो चेहरा दुसऱ्याच कोणाचा तरी आहे. तो चेहरा बघितल्यानंतर पिंकी खूप हायपर होते आणि ती आरशात जेव्हा स्वतःला बघते तेव्हा ती म्हणते नाही ही तर मी नाहीच आहे, मीच स्वतःला ओळखू शकत नाही आहे, तर माझे धनी कसे ओळखतील. प्रेक्षकांनो पिंकीचा चेहरा त्यांनी बदलला आहे, पण कदाचित ह्या गोष्टीमुळे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये. आपण हे ट्विस्ट एन्जॉय करूया, ॲटलिस्ट बघूयात पुढे होतंय तरी काय. पिंकी जर ओरिजिनल चेहऱ्यामध्ये समोर आली असती तर नक्कीच तिला जेलमध्ये डांबून टाकण्यात आलं असतं, पण आता ही वेगळी पिंकी समोर येईल आणि बापूसाहेबांचे जे वाईट धंदे आहेत ना ते सगळ्यांसमोर आणेल. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.